सुरुवातीला विशेष बातमी. मंत्रिपद न मिळाल्याने नाराज छगन भुजबळांनी आज देवेंद्र फडणवीसांची भेट घेतलेली आहे. त्यामुळे नक्की भुजबळांच्या मनात काय चाललंय असा सवाल सध्या विचारला जातोय. भुजबळांना केंद्रात मंत्रिपद मिळण्याची सुद्धा चर्चा आहे आणि भाजपच्या वाटेवर असल्याची सुद्धा सध्या चर्चा होते आहे. नाराज भुजबळांची राष्ट्रवादीकडून कोंडी. राष्ट्रवादीनं भुजबळांना सोडलं वाऱ्यावर. नाराज भुजबळ फडणवीसांच्या भेटीला. 8-10 दिवसानंतर आपण पुन्हा भेटू आणि निश्चितपणे जे आहे काय ते एक चांगला मार्ग जे आहे याच्यातून निश्चितपणे आपण शोधून काढू. राज्य मंत्रिमंडळ विस्तारातून डावलल्या गेलेल्या छगन भुजबळांनी आपली नाराजी वेळोवेळी मांडली आहे. मंत्रिमंडळातून वगळण्याच्या मागे अजित पवारच असल्याकडे भुजबळांच्या टीकेचा रोख होता. लवकरच भुजबळांची भेट घेऊ असं राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते म्हणत असले तरी राष्ट्रवादीच्या कोणत्याही वरिष्ठ नेत्यांनी त्यांची भेट घेतली नसल्यानं भुजबळांच्या नाराजीकडे पक्ष नेतृत्वानं जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचं दिसून येत आहे. एकीकडे पक्षाकडून कोंडी होत असताना दुसरीकडे छगन भुजबळांनी नाशिक आणि मुंबईत ओबीसी नेत्यांची बैठक घेतली, चर्चा केली. अशात आज भुजबळ थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी दाखल झाले. राष्ट्रवादीला पर्याय म्हणून भाजपचा तुम्ही स्वीकार करणार का? एक स्पष्ट प्रश्न आहे. हे बघा, यापेक्षा मी आता जास्त काही सांगू शकत नाही. मला जे काय बोलायचं आहे मी यापूर्वी सगळं बोललेलो आहे तुमच्यावर. धन्यवाद. या भेटीनंतर फडणवीसांनी नेमकं काय आश्वासन दिलं याचा खुलासा भुजबळांनी केलाय. एक 8-10 दिवस मला तुम्ही द्या. 8-10 दिवसानंतर आपण पुन्हा भेटू आणि निश्चितपणे जे आहे काय ते एक चांगला मार्ग जे आहे याच्यातून निश्चितपणे आपण शोधून काढू. प्रश्न निर्माण झालेला आहे, पण आम्ही सगळे मिळून याच्यावर तोडगा काढू आणि भुजबळ साहेबांसारखा एक नेता हा आमच्या सोबत मैदानात असला पाहिजे या दृष्टीनं त्यातनं मार्ग काढला. पक्षात चालणार आहे का? ते जर स्वागत असं आहे, त्यांनी अशी मागणी केली नाही, अशा प्रकारचा कुठला विषय समोर आलेला नाही. भुजबळांनी अजित पवारांची भेट घेण्याच्या ऐवजी फडणवीसांकडे आपलं दुखणं मांडल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या. तर मविया नेत्यांनी भुजबळ फडणवीस भेटीवर सूचक टिप्पणी केली आहे. तिघांनी त्यांना वापरलं आणि सत्ता आली की बाजूला केलं हे दिसते. त्यामुळे त्यांना नवा पर्याय ते शोधत असतील. त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. दरम्यान भुजबळ फडणवीस भेटीबाबत वेगळा अर्थ काढू नये असं राष्ट्रवादीचे नेते म्हणतायत. तर पक्षाचे प्रमुख अजित पवार यांनी या भेटीवर जास्त बोलणं टाळलं. आमचा तो पार्टी अंतर्गतला प्रश्न आहे, आम्ही आमच्या पद्धतीने सोडू. आमचा तो पार्टी अंतर्गतला प्रश्न आहे, आम्ही आमच्या पद्धतीने सोडू. मंत्रिमंडळातून डावलल्या गेल्यानं भुजबळ चांगलेच दुखावले गेलेत. त्यांनी आपली नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली. पण ना अजित पवारांनी त्यांच्या नाराजीची दखल घेतली, ना त्यांच्या पक्षातील बड्या नेत्यांनी भुजबळांच्या मनधरणीसाठी प्रयत्न केले. त्यामुळेच भुजबळांनी फडणवीसांची भेट घेऊन एक प्रकारे दबाव तंत्राचा वापर तर केला नाही ना, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. पण आता छगन भुजबळांच्या नाराजीवर फडणवीस कोणता योग्य मार्ग काढतायत? नाराज भुजबळ भविष्यात कोणता निर्णय घेतात याची उत्सुकता आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. दरम्यान भुजबळांच्या मनात नेमकं काय याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळे यांच्याकडून. लक्ष्मण, आज छगन भुजबळ आणि मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट झालेली आहे. या भेटीकडे नेमकं बघायचं कसं? अमित, भुजबळांच्या या एकूण सगळ्या नाट्याबद्दल बोलायचं ठरलं तर भुजबळांची कोंडी हे एकच वाक्य यामध्ये आपल्याला सगळीकडनं पाहायला मिळते आणि निश्चितपणे भुजबळांची या सगळ्यामध्ये कोंडी झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. खरं तर छगन भुजबळ आणि अजित पवार यांच्यातला संघर्ष जो आहे
तो आजचा नाही आहे। यापूर्वी देखील ज्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार चालवत होते त्यावेळेला अर्थात राष्ट्रवादी एकसंघ होती त्यावेळेला शरद पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काम करत असताना छगन भुजबळ आणि अजित पवार यांच्यामध्ये अनेकदा खटके उडाल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। इतकंच नाही अमित, तर नाशिकमध्ये छगन भुजबळ आणि अजित पवार यांचे 2 उघड गट जे आहे ते नाशिकमध्ये होते। एका गटामध्ये छगन भुजबळांचे कार्यकर्ते असायचे तर दुसऱ्या गटामध्ये अजित पवारांचे कार्यकर्ते काम करत होते। अशा प्रकारचं चित्र नाशिक जिल्ह्याने आणि महाराष्ट्राने बघितलेलं आहे। त्यामुळे आता छगन भुजबळांची कोंडी करण्यात आलेली आहे। छगन भुजबळांना मंत्रिपदावरून डावलण्यात आलेलं आहे। तसं जर बघितलं तर अजित पवार हे छगन भुजबळांना प्रचंड ज्युनियर आहे। मोठ्या प्रमाणामध्ये अनुभव जर बघितला तर तो छगन भुजबळांचा जास्त आहे। असं सगळं असताना पार्टीवरती हक्क जर सांगायचा ठरला तर छगन भुजबळ सुरुवातीपासून आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात। ज्यावेळेला शिवसेनेतून बाहेर पडले त्याही वेळेला छगन भुजबळांनी शिवसेनेवरती अर्थात त्या काळामध्ये बाळासाहेब ठाकरेंवरती त्यांनी टीका केली होती। त्यानंतर ज्या वेळेला अजित पवारांची राष्ट्रवादी स्थापन झाली त्यावेळेला शरद पवारांकडनं बाहेर जात त्यांनी थेट शरद निश्चित त्यामुळे पवारांवरती इथून पुढे टीका काय घडामोडी घडतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद लक्ष्मण या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी पुन्हा एकदा छगन भुजबळांना डिवचलेलं आहे। भुजबळांना मुलगा आणि पुतण्या तितकेच ओबीसी दिसतात, इतर कोणी ओबीसी दिसत नाही असं म्हणत कोकाटेंनी भुजबळांवरती निशाणा साधलेला आहे। काय वाटतं हे मला काय सांगता येणार नाही, त्यांच्या मनात काय हे कोण सांगेल। त्यांना ओबीसी म्हणून ते त्यांचा पुतण्या आणि मुलगा एवढंच दिसत असेल आणि त्यांना ओबीसी फॅक्टरमध्ये दुसरा ओबीसी दिसतच नसेल तर त्याला काय करू शकत नाही आपण, त्यांचा विचार येतो। साहेब पण तुमच्या पक्षाकडनं कोणी समजूत काढायला त्यांची गेली नाही असं का? समजूत कशा करता काढायची? चूक असेल तर समजूत काढेल ना, काही चूकच नाही समजूत कशाची काढायची। त्यामुळे आमच्या पक्षाच्या लोकांना माहिती आहे कुठल्याही प्रकारची चूक झालेली नाही। आमच्या पक्षाने जो न्याय दिला आहे भुजबळांना तो न्याय कुठला एकाही पक्षाने आतापर्यंत दिलेला नाही। त्यामुळे चूक झाली असं मला या ठिकाणी वाटत नाही। तर मंत्रिपदानंतर आता महायुतीत पालकमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा आहे। प्रत्येक जिल्ह्यातील मंत्र्यांना आपणच पालकमंत्री व्हावं असं वाटतंय, त्यामुळे मंत्र्यांनी आपल्या नेत्याकडे फिल्डिंग सुद्धा लावलेली आहे। इतकंच नाही तर काही मंत्र्यांच्या समर्थकांनी जोरदार बॅनरबाजी सुद्धा केलेली आहे। तर महायुतीत पालकमंत्री पदावरून कोणतीही रस्सीखेच नाही, महायुतीतील नेते मिळून पालकमंत्री पदावरती तोडगा काढतील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। तर कोणत्या जिल्ह्यातील पालकमंत्री पदावरती महायुतीत रस्सीखेच होऊ शकते पाहूया। तर बीडमध्ये पंकजा मुंडे भाजपाकडून आणि धनंजय मुंडे राष्ट्रवादीकडून आपल्याला हे दोन्ही उमेदवार दिसत आहेत। तर इकडे पुण्यामध्ये अजित पवार राष्ट्रवादी तर भाजपाकडून चंद्रकांत पाटील आपल्याला बघायला मिळत आहेत। तर संभाजीनगरात आपण बघतो अतुल सावे दिसत आहेत भाजपाकडून तर संजय शिरसाट शिवसेनेकडून दिसत आहेत। इकडे रायगडमध्ये भरत गोगावले आहेत शिवसेनेकडून तर राष्ट्रवादीकडून आदिती तटकरे आहेत। तर कोल्हापुरात हसन मुश्रीफ आहेत राष्ट्रवादीकडून आणि शिवसेनेकडून प्रकाश आंबेडकर बघायला मिळत आहेत। इकडे साताऱ्यामध्ये शंभूराज देसाई शिवसेनेकडून तर जयकुमार गोरे हे भाजपाकडून दिसत आहेत। यवतमाळमध्ये बघायला गेलं तर शिवसेनेकडून संजय राठोड आहेत आणि भाजपाकडून अशोक उईके आहेत। इकडे जळगावात गिरीश महाजन भाजपाकडून तर गुलाबराव पाटील आपल्याला शिवसेनेकडून दिसत आहेत। कुठलीही रस्सीखेच पालकमंत्र्याबद्दल नाही। आता आमचे जे काही 3 पक्षाचे नेते आहेत ज्यांना आम्ही जबाबदारी दिलेली आहे ते एकत्रित बसतील, पुढच्या 2-3 दिवसात निर्णय करतील। पालकमंत्रीपद असो, मंत्रीपद असो, मुख्यमंत्रीपद असो आणि त्याच्यामुळे स्वाभाविकपणे भारतीय जनता पक्षाच्या पण प्रत्येक कार्यकर्त्याला हे वाटणारच की बाबा आमची जास्ती आहेत, आम्हाला पालकमंत्रीपद मिळावं। परंतु महायुतीचे नेते एकत्र बसून जो निर्णय घेतात तो सर्वदूर सगळीकडे फॉलो होतो आणि त्याच्यामुळे लवकरच ते निर्णय घेतील। नाही, स्वाभाविक आहे, कारण प्रत्येकाला वाटत असतं की आपल्या जिल्ह्यामध्ये जिथून आपण मंत्री झालेलो आहोत किंवा जिथून आपण निवडून आलेलो आहोत तिथलं प्रतिनिधित्व पालकमंत्री म्हणून करण्याची संधी मिळावी। मला वाटते आमचे राज्याचे मुख्यमंत्री आपले फडणवीस साहेब असतील आणि एकनाथजी शिंदे साहेब आणि अजितदादा हे या संदर्भातला योग्य तो निर्णय जो आहे तो निश्चितपणाने घेतील। पण एक आहे की महायुतीचे मंत्री म्हणून किंवा महायुतीचे आमदार म्हणून रायगड जिल्हा असेल किंवा इतर जिल्ह्यांमध्ये आम्ही विकासात्मक दृष्टीने एकत्रितपणाने किंवा महायुती म्हणून एकत्रितपणाने काम करण्याचा प्रयत्न हा सकारात्मक पद्धतीने निश्चितपणाने करणार आहोत।